पुढची बातमी पाहूयात. नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्केंच्या अपहरणाचा प्रयत्न केला गेला होता का, असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांकडून अपहरणाचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप सरिता म्हस्केंनी केलाय. ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी हा आरोप केला आणि म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना सुद्धा या संदर्भातली माहिती दिल्याची सध्या माहिती मिळते. सूत्रांकडून या संदर्भातलं बोललं जात आहे. कुठल्याही प्रकारचं अपहरण माझं झालं नाही. मी जे स्टेटमेंट दिलं तेच अगदी खरं आहे. मी माझ्या पक्षाच्या संपर्कामध्ये होते. मी ठाकरे साहेबांना सोडून कुठेच जाणार नाहीये. ना मी गद्दारी केली ना मी गद्दारी करणार. वॉर्ड क्रमांक 157च्या सगळ्या नागरिकांना माझ्यावरती भरोसा आहे, माझ्या पक्षाला माझ्यावरती भरोसा आहे. मग विरोधकांनी मुद्दामून माझ्यासाठी माझी बदनामी केली त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाहीये. कारण मला माहिती आपण जिंकल्याच्या नंतर विरोधक काही ना काही कट कारस्थान करत असतात.